दुष्काळाच्या झळा तुम्ही सुद्धा बघितलं. ते बघा, या समन्वय पाणी वाटपा संदर्भामध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत, अनेक बैठका झाल्या आणि जो करार हा झालेला आहे त्या पद्धतीने पाणी हे मिळालं पाहिजे. दरवेळेला कोर्टात जाणे, सुप्रीम कोर्टापर्यंत जाणे हा काही लोकांचा फॅशन झालेला आहे. जे हक्काचं पाणी आहे, समन्वय वाटप पाण्याची जी काही प्रक्रिया ठरलेली आहे त्या पद्धतीने मिळालं पाहिजे, याच्यात कुणाचंही दुमत नाही. आम्ही कुणाच्या हक्काचं पाणी घेत नाही हे आम्ही वारंवार सांगतो. परंतु आता काही एक कमिटी नेमली, त्या कमिटीने जो काही अहवाल तयार केलेला आहे तो वन साइड अहवाल तयार केलेला आहे, ज्याच्यामुळं पुन्हा मराठवाड्याचं 8% पाण्याची कपात होणार आहे. आणि हे जर ते अहवाल जर समितीचा जर ऍक्सेप्ट केला तर पुढील 25 वर्ष आम्हाला त्याच पद्धतीने पाणी वाटप होणार आहे. मग इथं येणारे प्रकल्प जातील, इथं होणारी भरभराट थांबेल आणि याचा परिणाम मराठवाडा जो आज मागासलेला आहे किंवा दुष्काळग्रस्त आहे तो कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त होण्याची भीती आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीला आमचा मुळात विरोध आहे आणि यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी एकत्रितपणे येऊन आम्ही इतर नेत्यांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करू की तुम्ही आम्हाला एकदम भिकारी करू नका, आम्हाला दुष्काळग्रस्त करू नका, आम्हाला आत्महत्या करावे लागतील असा प्रकारचा अन्याय आमच्यावर करू नका आणि जे ठरलेलं आहे त्याच पद्धतीने आमच्या हक्काचं पाण्याचं वाटप आम्हाला करा ही विनंती आम्ही सरकारकडे सुद्धा करणार आहोत. म्हणून या समितीने जो काही अहवाल दिला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, त्याचा आम्ही विरोध करणार आहोत. बीड प्रकरणावरून सुरेश धस हे अजितदादा यांना टार्गेट करतायत, खुलेआम अजितदादांना ते चॅलेंज करतायत, दादांवर टीका करतायत, तर त्यांना रोखणार कोण असं अमर मिटकरांनी सीएमला प्रश्न विचारला. मी वारंवार सांगतो, बीड प्रकरणामध्ये आता पोलीस यंत्रणा एवढी आक्रमक किंवा कार्यरत झालेली आहे की त्यांनी आता त्यातले सर्व आरोपी आता पकडलेले आहेत. त्यांना त्यांचा तपास करू द्या. त्यांनी जी काही मेहनत घेत आहेत त्याचा आउटपुट आता यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळेला देशमुख झालेली हत्या हा भाग वेगळा राहिला आणि राजकारण तापायला लागला असं एकत्र दिसतं. मी कुणाची साईड घेत नाही, परंतु यामुळं समाजामध्ये निश्चित दरी निर्माण होते, समाज एकमेकाच्या विरोधात उभा राहतोय आणि याच्यामध्ये काही राजकीय नेते हे एकमेकाच्या विरोधामध्ये दंड ठोकवत आहेत. म्हणून तो सामाजिक क्लॉज जो झालेला अत्याचार आहे, जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर शिक्षा कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. उद्या एखाद्यावर नेत्यावर आरोप करणं, परवा एका नेत्यावर आरोप करणं, मग तो जो महत्व जे गांभीर्य त्या घटनेला आहे ते कमी होईल. म्हणून मला तरी विनंती मी सर्वांनाच करणार आहे की अशा गोष्टींमध्ये तुम्ही राजकारण आणू नका. ऐकलं तर ठीक, नसता उद्या त्या जिल्ह्यामध्ये बिघडणाऱ्या राजकारणाला सुद्धा ते लोक जबाबदार राहतील. तिथे भरभर यांनी एक भावना व्यक्त केली की दोन्ही पवार कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि मला आनंद वाटेल. त्यांनी मध्यस्थी करावी ना, एकत्र आले पाहिजे, एकत्र राहिले पाहिजे हे कोणाला सगळ्याला वाटतं. म्हणजे मध्यस्थीची भूमिका ज्येष्ठ म्हणून त्यांनी वठवावी. तुम्ही एकीकडे भूमिका वठवणार नाही, एकत्र येण्याची भाषा करणार, तर त्यासाठी प्रयत्न सुद्धा झाले पाहिजे आणि भुजबळ ज्येष्ठ नेते त्यांनी तो प्रयत्न करावा आणि जर झालं तर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद वाटेल. लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन नेत्यांचे दोन स्टेटमेंट आहेत की लाडकी बहिणीनं रोहित पवार असं म्हटले की सरकारने अक्कल गहाण ठेवली काय लाडकी बहीण योजनेवरून, तर वडेट्टीवार असे म्हटले की लाडकी बहीण योजना ही मतांसाठी होती. लाडकी बहीण योजनेसाठी निश्चित आम्ही अक्कल गहाण ठेवलेली आहे, ठेवणार आहोत आणि ती तशीच राहणार आहे. आमच्या ॲपनीचं जर तुम्हाला एवढंच वाईट वाटत असेल तर तुम्ही स्पष्टपणे सांगा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पैसे देऊ नका. मग त्या लाडक्या बहीण तुम्हाला कशा जोड्याने मारतील ना ते तुम्हाला कळेल. वाटत नाही, सरकार आहे, सरकार एखादी चांगली योजना आणते त्याच्यात तुम्ही आमची अक्कल काढताय. मला वाटतं आपलीची ती कामे शोधतायत ना, यांना ह्या लाडक्या बहिणीने त्याची जागा दाखवली. आम्ही निवडणुकीपुरतं राजकारण केलेलं नाही, आम्हाला ही योजना चालवायची आणि कार्यरत ठेवायची. आम्ही आश्वासन देणारे पैकी नाहीत, आम्ही काम करणारे पैकी आहोत हे तुम्हाला महाराष्ट्राला दाखवून दिलंय. म्हणून जी काही सत्ता परिवर्तन झाली ना त्यांना माहीत होतं हे महाविकास आघाडीचे लोक हे बदमाश लोक आहेत, हे कधी चांगलं काम करणार नाही. म्हणून त्यांनी आता इतका मोठा
आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे आणि त्याचा परिणाम आता यांना याचा जबाबदार होतोय. परंतु ही लाडकी योजना बंद होणार नाही. उलट चांगल्या ज्या काही योजना असेल त्याला हे सरकार पुन्हा पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. एकीकडे सर तुम्ही म्हटलात की बेट प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने चांगलं जोमाना कामाला लागलेलं आहे. मात्र दुसरीकडे अंजली दमनिया म्हणतात की सीआयडी चौकशी फक्त की धूळफेक आहे. अंजली दमाने त्या खुर्चीवर बसवा. पोलिसांचा रोजचं काम करण्याची एक पद्धत असते, त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करता कामा नये. मग हे धूळफेक नेमकं काय केलं पाहिजे त्याच्या सूचना द्या. नसता पोलिसांचा कारभार काढून तुम्ही काय आता पोलिसांचं खच्चीकरण करून तपास होणार नाही. पोलिसाचं मनोबल वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी असो का सामाजिक कार्यकर्ते असो, आमची भूमिका ही पोलिसांना सहकार्य करण्याची असली पाहिजे. त्यांच्या कामावर व्यत्यय आणण्याचा आमचा उद्देश नसला पाहिजे. अशामुळं पोलिसाची जर मानसिकता जर खराब झाली तर त्या तपासाला गती मिळणार नाही किंवा तो तपास योग्य मार्गाने जाणार नाही. अंजली दमाने यांनी मुंडे आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते धमकी देत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत घेत केला आहे. सर्व निघेल ना तपासामध्ये. इतकी घाई काय? कोणत्या गोष्टीचा निकाल एका दिवसात लागतो? कोणत्या गोष्टीचा निकाल आता 15 दिवसात लागलेला आहे? तुम्हाला हे सगळं प्रूफ करावं लागेल. कोण आरोपी असेल, जर त्याच्यात कोणीही असेल त्याला अटक करण्याची हमी हे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. मग जर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला हमी दिलेली आहे, तपास योग्य मार्गाने चालू आहे, जोही आरोपी त्याच्यात मिळेल त्याच्यावर कारवाई होईल ना. परंतु आजच एखाद्याला फासावर लटकवा म्हणणं आणि सरकारने ते लटकवायचं हे कायद्यात बसत नाही. घटना मानतात ना, मग घटनेनुसार जे काही कारवाई होईल ती सर्वांवर होईल, त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये यासाठी मध्ये जे उपनिरीक्षक आहेत त्यांचे फोटो वाल्मिकांसोबत व्हायरल होत आहेत. नवीन निर्माण झाले होऊ द्या. त्याच्याबरोबर फोटो असेल, आणखी कोणत्याच्या गुंतलेले असेल, हे सर्व प्रकरण समोर येणार. त्याच्यामध्ये जर पोलिसाचा जरी सहभाग असला तर त्याला सुद्धा जेल होणार आहे. तो सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी होणार आहे. म्हणून याची चिंता करू नका. आता या प्रकरणाचा छडा लावायचं सरकारने ठरवलेलं आहे. म्हणून SIT असेल, CID असेल, इतर कमिटी असेल, हे सर्व 4 यंत्रणा त्यात काम करत आहेत. हे पहिल्यांदा घडतंय महाराष्ट्रात. हे खून प्रकरणाचा तपास इतक्या मोठ्या एजन्सी करत आहेत. म्हणून चांगलं त्याच्यातून निघेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्याबद्दल निर्धास्त राहिलं पाहिजे. ओके समजा बरं झालं बॅटरी डाऊन. मी वाटत बघत सेल नाहीये. काम करत आहे. सेल आहे ना गाडी कुठं? संपूर्ण देश उजळून जातो. हो गेलोय. नाही, राज्यातले सर्व भिकारी हे शिर्डीत जमा झाले म्हणे. ते पुरं भिकारी जमा झाले आणि मोफत जेवणाला प्रसादालय बंद करा आणि 25 रुपयांनी ते चालू करा असं ते म्हणतात. प्रॉपर आहे. विठ्ठल जरी जन्मला तर जीवच खातोय ना. जीवालाच खाऊ घालायला एक तर झाला ते साईबाबा अख्ख्या आयुष्यभर भिकारी ओके राहिले, ना? फकीर राहिले आणि त्यांची ठीक. सेवा केली. एवढ्या सोन्याकडे रत्न जरी अडकून बसवले त्याचे विचार कुठे गेले? स्टार्टर थांबा 2 मिनिटं. आत्ताच नको करू स्टार्ट. किती फाटक्या कपड्यात राहिले साईबाबा. आणि ते सगळं लावलेलं आहे. बसणार किती किती करता हे बाय तो काय झालं? तुमचं काय? हा? आता रेडी थांब रे. 5 मिनिट थांबव ना. त्याला बोलू. थोडं थांब ना. देव. काय सुरू कसं करायचं? कसं करायचं? काय भेटलं सहज असं सांग. काम असेल तर निधीची उपलब्धता, निधीची उपलब्धता. अशोक देशमुख तुमचे मित्र आहेत का? प्रेम अशी कशी लागली? हे काय? हे घे, हे घे.
अरे तुम्ही नाही ठेवलं नाही. सेंड डाऊन झालं होतं. नाही, मला पडलं ना, IBM लोकमत 1 नंबर लागला ना आम्ही आलो. अभय दादा बनला. अफवावर विश्वास नाही. ते दुसरा विषय चालला. नाही, 1 नंबरला मान्य करा तुम्ही. चला रोल आहे मी नाही तर पागल होऊन फिरता मारत. चला दादा आता कॅगच्या अहवालाने चिंता व्यक्त केली आहे. राज्यात 2 लाख कोटीची तूट आहे. सरकार जेव्हा एखादा योजना जाहीर करतं तर त्याला असलेला आर्थिक बोजा हा निश्चित सरकारवर येतो. त्यामुळं कॅगने जे त्याच्या अहवालात सांगितले की तूट आलेली आहे ते साहजिक आहे. परंतु हे भरून काढण्याचं काम सरकार निश्चित करणार आहे. अनेक मार्ग आहेत असे. त्या मार्गाने या वेळेला येणारा जो अर्थसंकल्प आहे तो परिपूर्ण राहील. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये असेल, सर्वसामान्य माणसासाठी असेल, वृद्धासाठी असेल, हा जो पैसा लागतोय ती कित्येक कोटीमध्ये आहे आणि मग त्याला आता कट करता येणार नाही. त्यासाठी इतर माध्यमातून आम्ही हा जो तुटीचा अर्थसंकल्प तयार होतोय त्याला आम्ही सावरण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. अजितदादा मतदारांना असे बोलले की मी तुमचा सालगडी आहे का? तुम्ही मतं दिली म्हणजे तुम्हाला विकत घेतलं का? नाही, काही वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार सुद्धा एक आपण काय बोलावं याचं तारतम्य न ठेवता डायरेक्ट हे काम झालंच पाहिजे हा असा जो आग्रह असतो त्या टायमाला एखाद्या वेळेला माणूस रागवणं हे साहजिक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तो मतदार म्हणून रागवतोय, तर तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो की बोलण्याची पद्धत जर एखादा लोकप्रतिनिधी उलटा बोलला तर त्याची बातमी होते, पण एखादा सर्वसामान्य नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही. म्हणून कदाचित रागाच्या भरात अजितदादांनी ते वक्तव्य केलं असावं. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाची गळचेपी झाली आहे. मुंबईत राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने आम्हाला मराठी मुले कामासाठी नको असं म्हटलंय. आणि यावेळेला ठाकरे गटाचे संतोष शिंदे यांनी कंपनीला जाब विचारला. हे असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. राधेश्याम म्हणूनच नाही परंतु अनेक ठिकाणी असं होतंय की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचीच मुलं लागतात किंवा मराठी माणूसाच लागतो किंवा इतर लागतात. म्हणून या छोट्या ज्या काही घटना आहेत त्या ठिकाणी समज देण्याचं काम सरकारही करेल. परंतु काम करण्याची मानसिकता ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे आणि त्यामुळे हे सुद्धा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बच्चू कडू असं म्हटले की अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मनाची नार्कोटेस्ट झाली पाहिजे, तेव्हा कळेल त्यांच्या मनात भाजपबद्दल काय मत आहे. बच्चू कडूने आता त्याच्या संदर्भात जास्त न बोललेलं बरं. सरकार व्यवस्थित चाललंय, त्यांच्या मनात काय चाललंय हे सगळं एकमेक जाणून आहे, चांगल्या प्रकारे जाणून आहे. म्हणून त्याच्यावर भाष्य करून काहीतरी नवीन उद्योग आपण न केलेला बरा नाही. साई संस्थांच्या भोजनालयातील भोजन बंद करा अशी सुजय विखे यांनी मागणी केली. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवून जातो असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झाले योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं नसतं कधी. साई संस्थांना जगभरातून येऊन लोक एक श्रद्धेपोटी अनेक कोट्यवधीची देणगी सुद्धा देतात आणि त्या संस्थांनी जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला, येणारा भाविक कोण असतो? रोज जेवायला येणारा भाविक हा काय आंध्रामधून येऊन दुपारचं जेवण्यासाठी ते येत नसेल. म्हणून हे अन्नदान चांगलं काम आहे आणि त्यासाठी पैसे खर्च त्यांना पैसे घेण्याचं हे सांगणं मला वाटतं गैर आहे. संस्थांकडे एवढे पैसे आहेत, संस्थान स्वतः सरकारला म्हणतं की आम्ही तुम्हाला लोन देतो. म्हणून अशा जेवणावर जो खर्च होतो त्याला असं त्याचा अर्थ घेऊ नये. देशातला किंवा महाराष्ट्रातला भिकारी येऊन तिथं जेवतो आणि जेवण्यासाठी तो तिथं येतो असं म्हणणं हे साई भक्तांचा सुद्धा अपमान ठरू शकतो. आमदार संजय गायकवाड त्यांची पुन्हा एकदा जी घसरली खालच्या भाषेत त्यांनी मतदाराबद्दल मत व्यक्त केलं, त्या भाषणामध्ये बोलत होते. मी त्यांचं काही भाषण ऐकलेलं नाही आणि ते काय बोलले याची कल्पना सुद्धा नाही. तुला काय वाटलं? यासाठी मराठवाड्याच्या हक्काचं 65% पाणी अभ्यास दौऱ्या समितीने 8% पाणी मराठवाड्याचं कपात करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आधीच दुष्काळ आहे, 65% पाणी सुद्धा आपल्याला कमी होतं, त्यात पुन्हा 8% डिडक्शन आहे. हा प्रकार आता 2 प्रांतामध्ये वाद होऊ शकतो.
मराठवाड्याचे मंत्री म्हणून तुम्हाला काय माहित, कारण दुष्काळाचा झळा तुम्ही सुद्धा बघितला. ते बघा या समन्वय पाणी वाटपास